सिमिलर आरोप तुमच्यावरती शिवसेनेच्या आमदारांनी देखील केले होते की भाजप सत्तेचा दुरुपयोग करतोय, म्हणजे यांनी केला होता दुरुपयोग. शहाजीबाबू पाटलांनी आरोप केला होता. निलेश राणेंचा मगाशी उल्लेख सुरू त्यांनी केला. त्यांनी तर थेट निवडणूक आयोगावरती सुद्धा निशाणा साधला की काय वायरी लावायच्या शिल्लक राहिल्या असेल, अजून काय सेटिंग करायचं बाकी असेल. बरोबर आहे की नाही? केला होता की नाही मनीषाची आरोप हा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी? नाही, असं आरोप करणं, आरोप हे बघा, निवडणुकीमध्ये मी सांगितलं ना, हे एकत्र पक्ष नाहीच आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसेनेनी प्रत्येक एक मिनिट कमलेश, शिवसेनेनी प्रत्येक आमच्या रीमध्ये री ओढेल निवडणुकी जेव्हा आम्ही विरोधात लढतो अशी अपेक्षा कशी ठेवता? शेवटी जर आम्ही वेगळे पक्ष आहोत, ते वेगळ्या पद्धतीने लढतायत, विरोधात लढतायत, तर आरोप प्रत्यारोप होणारच आहेत. प्रश्न असा आहे की तीन नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवार या तिघांनी एकमेकाच्या विरोधात काही विषय केला का? नाही केला. त्यामुळे अशा पद्धतीने एकत्रितपणे आम्ही लढतो आहोत, राज्य म्हणून एकत्र आहोत. खालच्या स्तरावरती जर त्यावेळी काही 7-8 म्हणजे 5,500-6,000 वॉर्ड आहेत, 288 नगराध्यक्ष आहेत, त्यामध्ये 1-2 ठिकाणी असा विषय झाला तर ते 1% पण परिणाम नाही. एवढा मोठ्याच्या त्याला लक्ष द्यायची गरजच नाही. बाकी सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीचं आहे आम्ही एकत्रच लढतो. मला एक प्रश्न विचारायचं, मगाशी केशवजी असं म्हटले की आम्ही निवडणुका चोरल्या किंवा आम्ही वोटर केले, हे चुकीचं आहे दादा. मग काल टीव्हीवरती धर्माबाद नांदेडचं जे राजेश पवारांनी त्याचं स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे. त्या सगळ्या विषयामध्ये काय चाललं, काय वस्तुस्थिती होती त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती तोच एक मुद्दा घेऊन, त्यामुळे त्या एका मुद्द्यावर नाही असं नाही ना ताई, तुम्ही खूप शिवसेनेकडनं घेऊ ना. तुमच्या पक्षाने आरोप केला की मनीषाताई की निलेश राणेंनी आरोप केला, शहाजीबापूंनी आरोप केला. मी पुन्हा तेच सांगेन की 2 पक्ष वेगळे लढत होते. महायुती म्हणून आम्ही लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, ते निकाल आपण पाहिलेले आहेत, काय काय झालं ते. पण ही निवडणूक आम्ही वेगवेगळेच लढलो होतो. त्या ठिकाणी आता मी पण अनेक ठिकाणी गेले होते. आता माझ्याकडे वर्धा जिल्ह्याची काही काळ जबाबदारी दिली होती, मी तिकडे होतो. आम्ही तिकडे कोणाच्या विरोधात बोललो नाही, पण आम्हाला का निवडून द्यावं हे आम्ही बोललो. पण जर का निलेश राणेंना किंवा शहाजी बापूंना तिकडे लोकली काहीतरी चुकतंय, त्यांच्यावर लोकली काहीतरी अन्याय होतोय किंवा लोकली काहीतरी इलेक्शन कमिशन तिथे काहीतरी त्यांना वाटलं की इकडे काहीतरी चुकतंय, तर त्यांचा तो बोलण्याचा अधिकार आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत. एक माजी लोकप्रतिनिधी आहे, ते आजी आहे, परंतु त्यांनी पक्ष नेतृत्वावर अविश्वास दाखवलेला नाही. पक्ष नेतृत्वावर म्हणजे तिन्ही पक्षांच्या, ते त्या इलेक्शन कमिशनवर किंवा तिथल्या व्यवस्थेवर ते बोलत होते. ते व्यवस्थेवर व्यक्त झाले. त्यांनी त्यांचा मुद्दा काही प्रमाणात सिद्धही झाला. त्याचे निकाल आपण पाहिले. ठीक आहे. केशवजी, आपल्याकडे महेश सुद्धा खूप वेळ थांबलेत. महेशजी, शक्षांना डिफेंड करता तोच मुद्दा तुमच्याकडे, पण आम्ही हा बघतो मगाशी विरोधकांनी जे मुद्दे मांडायला पाहिजे, मगाशी केशवजीने एक मुद्दा मांडला, म्हणजे आम्ही पण ते बघितलं. आता अधिवेशन झालं, अधिवेशनात कुठे मुद्दे मांडत होतो? म्हणजे आम्ही तर एक गोष्टीवरती अख्खा अधिवेशनभर एक गोष्टीचा फॉलोअप करतो की पार्थ पवारांचं एवढं मोठं प्रकरण होतं, विरोधक नाही बोलले त्याच्यावरती. तो मुद्दाच काढला नाही तुम्ही बसून. तुमच्या पक्षाने तरी काढणं किमान अपेक्षित होतात. विरोधात तुम्ही बसलेले आहात, इतका मोठा मुद्दा घडतो, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलावरती एवढ्या गंभीर प्रकारचे आरोप होतात, सध्या विषय देखील तुम्ही काढत नाहीत. मग कुठल्या बेसवर तुम्ही अपेक्षा करतात की तुम्हाला विरोधी पक्ष म्हणावं किंवा जनतेने तुमच्याकडे विरोधी पक्ष म्हणून अपेक्षेने बघावं? कमलेशजी, मला थोडंसं आता सविस्तरपणे बोलू देत, कारण बऱ्याच वेळ मी तुमची सगळ्यांची चर्चा ऐकतोय शांतपणे, आणि याच्यामध्ये 1-2 मुद्दे माझे रिपीट होतील जे तुमच्या चर्चेमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. सर्वप्रथम तर जे काही कल आत्ता दिसत आहेत त्याच्यावरून हे भाजप आणि महायुतीचं निर्विवाद यश मिळणार आहे त्यांना असं दिसतंय. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही काल जो एक्झिट पोल केला त्याच्यामध्ये सुद्धा काही असेच अंदाज होते, त्यामुळे तुमचंही अभिनंदन करतो. थँक्यू. जनतेचा जो कौल आहे, जनतेचं जे मॅन्डेट आहे, ते मॅन्डेट आम्ही त्याचा आदर ठेवत ते मान्य करतो, करावंच लागेल. आणि असं करत असताना भाजपचं आणि महायुतीचं अभिनंदन करत असताना आम्ही का हरलो, आम्हाला जनतेने खरंच नाकारलं आहे का, आणि ते नाकारलं असेल तर कशासाठी नाकारलं आहे याचं विश्लेषण आणि याचं आत्मचिंतन होईलच, ते आम्ही करूच. आपल्यासारख्या पत्रकार मित्रांची सुद्धा हवी गरज असल्यास आम्ही इनपुट्स घेऊ आणि याच्यावर नक्की गांभीर्याने विचार करू. आता ह्याच्यानंतर विश्लेषण होईल आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा आमच्यात होईल, ही गोष्ट वेगळी. पण आत्तापर्यंत काय झालं असावं याचे काही गणितं समोर आहेत. आता जरी तुम्ही म्हणत असाल की मी रिपीट करतोय, पण मला एक मुद्दा इथे नमूद करावा असा वाटतो पुन्हा, तो हा की ही निवडणूकच मुळी ज्या पार्श्वभूमीवर झाली ती पार्श्वभूमी वोट चोरी, दुबार मतदार, बोगस मतदार आणि मतदार यादीत झालेले घोटाळे याच्या पार्श्वभूमीवर झाली.
निवडणूक आयोगाने पण ते कुठे ना कुठे मान्य केलेलं आहे की हो दुबार मतदार आहेत. आपण बघितलंय की बरेच आरोप झाले, एकेका घरामध्ये 100 मतदार आहेत 10 बाय 10च्या रूममध्ये. शौचालयामध्ये मतदाराचा ॲड्रेस मिळालेला आहे, काही काही ठिकाणी 0, घराला नंबरच नाही आहे, असंही सगळं झालेलं आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये अशा पार्श्वभूमीवर जेव्हा निवडणुका होतात तेव्हा कुठे ना कुठे लोकांच्या मनात आणि आमच्यासारख्या राज्यकर्त्यांच्या किंवा राजकीय पक्षाच्या लोकांच्या मनात सुद्धा कुठे ना कुठे संशय असतो. आता ज्यावेळेला आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो त्यावेळेला त्या निवडणूक आयोगाने त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं, पण निवडणूक आयोग कधीही ते स्पष्टीकरण द्यायला पॉझिटिव्हली पुढे आलं नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत की एक राक्षस असतो आणि त्या राक्षसाचा जीव पोपटामध्ये अडकलेला असतो. त्या पोपटाची मान पिरगळली की इकडे राक्षस ओरडायला लागतो. तसं कुठेतरी बीजेपीचं होतं आहे. आम्ही निवडणूक आयोगाला काय बोललं किंवा कोणीही काय बोललं की बीजेपी स्पष्टीकरण द्यायला रस्त्यावर उतरते. बीजेपी निवडणूक आयोग काहीच बोलत नाही, बीजेपीच त्यांचं तिकडे समर्थन करत असतं. हे का होतं हे आम्हाला माहीत नाही, हे कुठेतरी संशयास्पद आहे. दुसरी गोष्ट, ही निवडणूक सुरुवातीपासून आम्ही जी बघतोय त्याच्यामध्ये पैसे वाटप हा प्रकार भयानक झालेला आहे, भयानक लेवलला झालेला आहे. आता तो ऑफिशियली आणि अनऑफिशियली दोन्ही प्रकारे झाला आहे. मी तुम्हाला कसं ते आत्ता सांगतो. एक मुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांनी ऑफिशियली लोकांना भर सभेमध्ये ब्लॅकमेलिंग केल्यासारखं सांगितलेलं आहे, जर मला मतदान नाही केलं, जर आमच्या कॅन्डिडेटला मतदान नाही केलं तर निधी देणार नाही. हा ऑफिशियली पैसे वाटण्याचा प्रकार आहे. आणि दुसरा अनऑफिशियली पैसे वाटण्याचा प्रकार म्हणजे शिंदे सेनेच्याच निलेश राणेंनी त्यांच्या भाजपावर, त्यांचा जो मित्रपक्ष, तिथे मित्रपक्ष नसेल पण महाराष्ट्रामध्ये ते महायुतीमध्ये आहेत, तिथे त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे. त्यांनी आरोपच नाही, ऑन कॅमेरा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दाखवलेलं की कसं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी पैसे मिळालेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत. तर पैसे वाटप हा झालेला आहे. दबावतंत्र, आता सक्षणात यांनी सांगितलं की दबावतंत्र वगैरे कसं झालं, कसं घराणेशाही, जरी आपण त्याच्या विरोधात किंवा त्याच्या बाजूने जरी बोलणार नसलो तरी इतके दिवस घराणेशाहीच्या विरोधात जे बोलत होते तेच बीजेपीचे लोक स्वतःच्या घरच्या लोकांना कसं बिनविरोध निवडून आणता येईल ही सुद्धा आपण उदाहरणं इकडे बघितलेली आहेत. आता त्यानंतर हा झाला मुद्दा हा. त्याच्यानंतर आमच्या नेत्यांवर जे आरोप होत आहेत त्याच्यावर पण मला उत्तर द्यावं लागेल. शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब प्रचारात उतरले नाहीत, कुठे दिसले नाहीत असं म्हणतात, सारखं म्हणतात. ते जनतेमध्ये उतरले नाहीत, जनतेचे लोक म्हणजे प्रश्नच ते काही सोडवायला तयार नाहीत वगैरे वगैरे. आज कमलेशजी आपल्याला माहित असेल की शरद पवार साहेब 60 वर्ष राजकारणात आहेत आणि त्यांच्या इतका जनतेमध्ये असलेला, शरद पवारांनी उतरा अशी अपेक्षाच नाही मी म्हणत नाही, नाही, त्यांचं नाव घेतलं गेलं ना, त्यांचं नाव घेतलं गेलं. मी सांगितलं ना, आपण झाला क्लॅरिफाय तो मुद्दा, त्याच्या पुढे जाऊया आपण. त्याच्या पुढे ही जी निवडणूक असते ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते. नगरसेवक ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांना तिथे वाव द्यायचा असतो. त्यांच्यातलं नेतृत्व गुण किंवा त्यांचं राजकीय कौशल्य कसं विकसित होईल हे बघायचं असतं आणि हे त्यांना पुढे होऊन करायला द्यायचं असतं आणि मागून त्यांना सपोर्ट करायचा असतो. शरद पवार साहेब स्वतः जरी उतरले नसले इलेक्शनमध्ये तरी सुद्धा आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी झंझावाती दौरे महाराष्ट्रभर केले. त्यांच्याबरोबर शख्सांनी जी नावं घेतली ते सर्व नेते त्यांच्या बरोबरीने होते, पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, आम्ही सर्व होतो. त्यानंतर मला आणखीन एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचं बरंच कौतुक होतं आहे. रवींद्र चव्हाणांनी केलं, केशवजींनी केलं, ते करणं योग्यही आहे. ते थोडी मेहनत घेतात, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल, त्यांचं कौतुक व्हायला हवं. पण मला इथे एक मुद्दा, इथे असा एक विपरीत जरा मुद्दा नमूद करायचा आहे की एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा एखाद्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न बाजूला सोडून, जनतेच्या समस्या बाजूला सोडून, जनतेच्या हितासाठी त्यांचा एक एक क्षण महत्त्वाचा असताना त्यांनी पूर्णपणे प्रचारामध्ये झोकून द्यावं स्वतःला. तो वेळ वाया घालवा प्रचारासाठी, त्यांचा अधिकार आहे प्रचार करणं, पण त्याच्यासाठी सर्व कामं बाजूला ठेवून त्यांनी 24 तास फक्त राजकारणाच्या मोडमध्ये राहावं, 24 तास फक्त निवडणुकांच्या मोडमध्ये राहावं. त्यांनी नगरसेवकाच्या इलेक्शनसाठी इतका महत्त्वाचा त्यांचा क्षण महत्त्वाचा असताना तो वाया घालवायचा आणि त्यांनी नगरसेवकाच्या इलेक्शनसाठी राज्यभर दौरे करावेत. इथे तुम्हाला उदाहरणादाखल एक सांगतो, त्यांचा एक एक क्षण कसा महत्त्वाचा असतो बघा. मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरामध्ये ट्रॅफिक जॅमनी इतके त्रस्त झाली आहे जनता, आम्हाला सर्वांचाच त्याचा अनुभव येतोय. अशा वेळेला त्यांचा ताफा जेव्हा मुख्यमंत्र्यांचा किंवा उपमुख्यमंत्र्यांचा जातो, तो प्रोटोकॉलप्रमाणे तो जातो, सगळ्यांना त्या ट्रॅफिकमध्ये थांबवलं जातं. ते जोपर्यंत त्यांचा ताफा जात नाही तोपर्यंत ट्रॅफिक अडवली जाते. इतकं त्यांचा एक एक सेकंद महत्त्वाचा असतो. का तर तो राज्याच्या भल्यासाठी, राज्याच्या हितासाठी वापरायचा असतो. मग अशा वेळेला तुम्ही
तो प्रचार करण्यामध्ये का वाया घालवता? आज तुम्ही सुप्रियाताईंचं एक उदाहरण इकडे सांगितलं की ते तिकडे एखाद्या लग्नामध्ये तुम्हाला कुठेतरी दिसलं, पार्लमेंट सेशन चालू असताना. ठीक आहे, पार्लमेंट सेशन चालू असताना त्या संध्याकाळी एखाद्या वेळेस त्यावेळेला तिकडे गेले असतील, पण तो तुम्हाला त्यांचा तितका गेलेला वेळ सुद्धा जर वाया गेला असं वाटतो, तर मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतका वेळ वाया घालवतात, त्याच्याबद्दल सुद्धा महेशजी, उदाहरण व्हायला होतं.